लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या आरोपांना खोडून काढण्यात महायुतीला अपयश आल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जय्यत तयारी सुरू केली आहे। त्याचाच भाग म्हणून विरोधकांच्या आरोपांना वेळोवेळी उत्तर देण्यासाठी भाजपचे महत्त्वाचे नेते दररोज पत्रकार परिषद घेणार आहेत। भाजपकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्या यादीत कोणते नेते कधी पत्रकार परिषद घेणार याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। लोकसभेत सोशल मीडियावर मागे राहिल्यानं आणि विरोधकांच्या नॅरेटिव्हला खोडून काढण्यात अपयश आल्यानं फटका बसल्यानं भाजपनं आता खबरदारी घेतलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच आपण बघितलं तर भाजपने एक यादी जाहीर केलेली आहे आणि त्या यादीमध्ये कोणते नेते कधी पत्रकार परिषद घेणार, त्या वेळेसहित त्याचसोबत कोणत्या विषयांवरती घेणार या संपूर्ण याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ते एका यादीमध्ये त्यांनी दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या लोकसभेचे निकाल लागल्यानंतर त्यांच्या अनेक बैठका पार पडल्या आणि त्या बैठकांमध्ये एक कारण समोर आलं ते म्हणजे की सोशल मीडियावरती आपण मागे पडलो। त्यासोबत विरोधकांनी जो एक नरेटिव्ह लोकांमध्ये सेट केलेला होता त्या नरेटिव्हला आपण उत्तर देऊ शकलो नाही। प्रसार माध्यमांच्या माध्यमातून देखील आणि त्याचसोबत सोशल मीडियावरती सुद्धा आपण विरोधकांचं जे नरेटिव्ह आहे ते आपण खोडून काढू शकलो नाही। त्यामुळे सोशल मीडियावरती आणि माध्यमांवरती आता आपल्याला जोरदार लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या प्रतिक्रियेसोबत विरोधकांनी सेट केलेले नरेटिव्ह जे आहेत ते खोडून काढायचे आहेत। आणि अशा प्रकारे चर्चा झाल्यानंतर आपण बघतोय की आता महत्त्वाचे नेते महत्त्वाच्या विषयांवरती पत्रकार परिषद घेणार आहे, वेळोवेळी माध्यमांना प्रतिक्रिया देणार आहे। जर विरोधकांनी एखादा विषय उपस्थित केला तर लगेच भाजपकडनं त्या आरोपाला किंवा त्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यात येणार आहे। आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचे नेते हे सकाळपासून आपण संजय राऊत यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर संजय राऊत हे देखील अनेक मुद्दे उपस्थित करत भाजपवरती टीका करतात, महायुतीवरती टीका करतात। तर त्या टीकेला त्याच वेळेस म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासूनच त्या टीकेला आपण उत्तर द्यायला तयार राहिलो पाहिजेत। याकरिता नेत्यांची जी आहे ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे। सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येईल, त्याचसोबत दुपारी 4 वाजता एक पत्रकार परिषद घेण्यात येईल आणि इतर जे विषय आहेत विभागीय विषय आहेत त्या विषयांवरती सुद्धा महत्त्वाचे नेते प्रसार माध्यमांना बाईट देतील, पत्रकार परिषद घेतील। निश्चित सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची। यावेळी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी रणनीती आखण्यात आलेली आहे। तर भाजपचे महत्त्वाचे नेते दररोज पत्रकार परिषद आता घेणार आहेत।